नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोलाची प्रश्नपत्रिका कशा पद्धतीची असते ती माहिती आपण बघणार आहोत. मागच्या लेसनला सुद्धा आपण प्रश्नपत्रिका स्वरूप कशा पद्धतीचं असतं ही प्रश्नपत्रिका घेतली होती आपण, आणि कोणकोणता प्रश्न किती मार्काला येणार, किती गुणांसाठी येणार हे सुद्धा आपण मागच्या तासाला आपण बघितलेलं होतं. आणि त्यातील पहिला प्रश्न जे 4 गुणांचा आणि त्या पद्धतीचं कोणकोणत्या पहिल्या प्रश्नामध्ये कोणकोणत्या स्वरूपाचे प्रश्न येतात हे सुद्धा आपण बघितलेलं होतं. आणि त्या पद्धतीने आपण तयारी करायची आहे. प्रत्येक प्रश्नामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जे असतात त्याची तयारी आपण नियमित केली पाहिजे. दुसरा प्रश्न जो आहे, हे बघा, अचूक पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहायचे. वाक्य पुन्हा लिहा असं म्हटलेलं आहे, नुसतं उत्तर लिहायचं नाही. जर नुसतं तुम्ही उत्तर लिहिलं तर तुमचे मार्क कमी होतील, म्हणून पूर्ण वाक्य लिहायचे आणि ज्या ठिकाणी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी तो पर्याय निवडून लिहायचा आहे सुअक्षरामध्ये, त्याला अंडरलाईन करायची आहे, तरच तुम्हाला पूर्ण मार्क हे मिळू शकतात. नंतरचा प्रकार आहे पहिल्या प्रश्नाचा, अचूक सहसंबंध ओळखा आणि साखळी पूर्ण करा. तर आपण ते मागच्या लेसनला केलेलं आहे की कशा पद्धतीने भारतातील दक्षिणेकडून उत्तरेकडे येणारे राज्य कोणकोणते आहेत ते आपण बघितलं. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर. नंतर ब्राझीलमध्ये राज्य उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणकोणते आहेत, ब्राझीलमधील अमापा, पारा, साओ पावलो आणि सांता कॅटरिना अशा प्रकारचे राज्य हे ब्राझीलमध्ये आहेत. दुसरा प्रश्न आहे, अचूक गट ओळखा. पहिल्याच प्रश्नातला तिसरा विभाग, म्हणजे 4 मार्कासाठी तुम्हाला 3 याच्यामधून कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. इथपर्यंत आपलं झालेलं होतं. दुसरा प्रश्न आहे, योग्य जोड्याला जुळवा. आता योग्य जोड्या जुळवताना सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. आता दुसऱ्या प्रश्नातला पहिला विभाग जो आहे तो म्हणजे जोड्या जुळवा. यामधील एकमेकांसमोर आपण लिहायचे. कारण एखादी म्हटलेलं आहे फुटबॉल म्हटलेलं आहे, त्या फुटबॉल म्हटल्यानंतर कोणत्या देशाचा प्रिय खेळ आहे हे आपण समोरासमोर लिहिलं पाहिजे. आता काही मुलं काय फक्त करतात, अशा रेषा मारतात आणि जोड्या लावतात, तर त्या अयोग्य मानल्या जातात. तर आपण समोरासमोर त्या अशा प्रकारचा असणाऱ्या अ स्तंभामध्ये जी माहिती विचारलेली आहे त्याला कोणता पर्याय जुळतो तशा प्रकारचे आपण ते जोडी लिहून ठेवायची. म्हणजे चांगल्या पद्धतीने आपण लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे लक्षात घ्यायचं, पहिला प्रश्न दुसऱ्या प्रश्नातला पहिला विभाग जो आहे जोड्या जुळवा. जोड्या जुळवताना आम्ही एकमेकांसमोर अशा प्रकारचं या ठिकाणी लिहिलं पाहिजे. फुटबॉल म्हटल्यानंतर ब्राझील मधील सुप्रसिद्ध खेळ, म्हणजे आपण त्या ठिकाणी तशा प्रकारचं वर्णन करायचं आहे. ब्राझील, याला पर्याय कोणता आहे, ते फुटबॉल, सॉरी इथे फुटबॉल आहे. फुटबॉल म्हटल्यानंतर ब्राझील मध्ये सुप्रसिद्ध खेळ, अशा प्रकारचे आपल्याला जोडी लावायची. कारण मुलांचं मी सांगितलं की काही मुलं काय करतात, फक्त रेषा मारतात, अशा प्रकारे रेषा मारतात, तर त्या चुकीच्या आहेत. तर अशा प्रकारचं आपण अस्तंभामध्ये काय विचारलेलं आहे आणि त्या विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, ब विभागामधील कोणत्या त्या ठिकाणी पर्याय त्याला लागू होतो, तर अशा प्रकारचं समोरासमोर आपण ते लिहायचे. दुसरा प्रश्न आहे, दुसऱ्यातला दुसरा विभाग जो आहे, वेगळा घटक ओळखा. वेगळा घटक ओळखा. तर हा प्रश्न तर आपल्याला माहिती आहे की 4 गुणांसाठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. दुसऱ्या प्रश्नाचा सुद्धा 4 गुणांसाठी तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यात 5 प्रकार आहेत, 5 घटक आहेत. त्या 5 घटकामधून कोणताही घटक तुम्हाला 4 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. पहिले जोड्या लावा, नंतर वेगळा घटक ओळखा. ते वेगळा घटक म्हणजे काय,
हा सुद्धा काही मुलांना समजत नाही. म्हणजे आपल्याला जे पर्याय दिलेले असतात त्या पर्यायामधून कोणत्या प्रकारचा घटक त्या ठिकाणी लागू होत नाही तो बाहेर काढायचे, लक्षात घ्यायचे. इथं म्हणलेलं आहे ब्राझील मधील वन प्रकार. हा प्रश्न आहे बघा. ब्राझील मधील वन प्रकार, याला पर्याय 4 दिलेले आहेत. 4 पर्याय दिलेले आहेत. खार पुटी बघा, लक्षात घ्यायचे. कारण वेगळा घटक आपल्याला निवडायचे. त्या वेगळ्या घटकातून कोणकोणत्या प्रकारचं त्याच्यामध्ये ब्राझीलमध्ये तो घटक नाही, जो ब्राझीलमध्ये तो घटक नाही, वन प्रकार नाही, त्या वन प्रकाराला बाहेर काढायचे, त्याला वेगळं करायचे. पहिला काय बघा, काटेरी झुडपे वने. काटेरी पहिला विभाग आहे, पहिला पर्याय आहे काटेरी झुडपे. सदाहरित वने. तिसरा प्रकार आहे हिमालयन वने. चौथा आहे पानझडी वने. आता आपला प्रश्न काय विचारलेला आहे की ब्राझील मधील वन प्रकार कोणता. वन प्रकार वेगळा करायचे की तो ब्राझील मध्ये नाही. तर आपल्यामध्ये काटेरी झुडपे आहेत, सदाहरित वने पण आहेत, आणि पानझडी मध्ये पाणी गळून पडतात अशा प्रकारचे वने सुद्धा आहेत. मग आपल्याला माहिती आहे की ब्राझीलमध्ये हिमालय पर्वत पठारे कमी आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आपल्या ब्राझीलमध्ये हिमालयन वने आपल्याला दिसून येत नाही, म्हणून तो वेगळा घटक आपण खाली घ्यायचे, हे लक्षात घ्या. असे प्रश्न तुम्हाला प्रश्न पत्रिकेमध्ये विचारले जाऊ शकतात. म्हणजे वन प्रकार प्रश्न काय बघा, वेगळा घटक ओळखा. वेगळा घटक काय निवडायचे की त्या देशामध्ये जे नाही ते आपल्याला ओळखायचे. म्हणजे हिमालयन वने हे आपण त्या ठिकाणी नाहीत. तर अशा प्रकारचं हे म्हणजे वेगळ्या घटकाच्या संदर्भात आपल्याला म्हणता येईल. आणि नंतर तिसरा प्रकार बघा, विधानांचा योग्य क्रम लावा. प्रश्न दुसऱ्यातला तिसरा विभाग जो आहे तो म्हणजे विधानांचा योग्य क्रम लावा. विधानांचा योग्य क्रम लावा. त्याचा अर्थ काय, अनेक प्रकारचे आपल्याला चार तुम्हाला कदाचित त्या ठिकाणी वाक्य दिले जातील. त्या वाक्यांचा आपल्याला क्रम लावायचे. हे कशा पद्धतीने क्रम लावायचे ते आपला दुसऱ्या प्रश्नामध्ये, दुसऱ्यातल्या तिसरा विभाग जो आहे विधानांचा क्रम लावा, त्याच्यामध्ये दिलेले बघा. गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश सुपीक आहे. गंगा नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या दाट आहे. गंगा नदीच्या खोऱ्यात शेती व इतर उद्योग विकसित झाले आहेत. आता यांचा क्रम लावायचे. आता पहिलं वाक्य जे आहे लक्षात घ्यायचं, लोकसंख्या कुठे असते. लोकसंख्या आपण बघितलेलं आहे की मागं क्वेश्चन जो आपण बघितलेलं आहे की अनेक संस्कृतीचा उदय नद्यांच्या खोऱ्यामध्येच झालेला आपल्याला दिसून येतो. मग काय झालं नद्यांच्या खोऱ्यामध्येच, तर नद्यांच्या खोऱ्यामध्ये आपल्याला सुपीक जमीन असते, लक्षात घ्या. म्हणून पहिलं वाक्य जे गंगा नदीच्या खोऱ्यांचा प्रदेश सुपीक आहे, बरोबर, ते वाक्य बरोबर आहे. सुपीक आहे म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती शेती व्यवसाय हा चालत असतो. शेती असे कारण ते नदीचं पाणी जे आहे अनेक प्रकारे उपयोग त्याचा केला जातो. जसं पिण्यासाठी उपयुक्त आहे, तसं शेतीसाठी उद्योगासाठी शेतीसाठी आणि वाहतूक करण्यासाठी अशा प्रकारचं नदीच्या खोऱ्यामध्ये अनेक संस्कृती उदय झाला. म्हणून दुसरा पर्याय जो आहे लक्षात घ्यायचे तो 3 क्रमांकाला वरती येतील. पण ज्या ठिकाणी शेती व्यवसाय चालतो, ज्या ठिकाणी उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणावरती असतात त्या ठिकाणी लोकसंख्या ही दाट असते, ते तिसरं येईल, लक्षात घ्यायचे. दुसरं विधान जे आहे प्रश्नातलं ते तिसऱ्या क्रमांकावरती येईल आणि तिसऱ्या क्रमांकाचं वरती जे विधान आहे ते दुसऱ्या क्रमांकावर जाईल. जर तुम्ही आधी लोकसंख्या लिहिली
समजा तुम्ही, कारण मुलं काही पण लिहून टाकतात, म्हणजे त्याचा क्रम लावताना काय करायचंय, विचार करूनच लावायचे. त्यासाठी आपण वाचन केलं पाहिजे. समजा आता तिसरा पर्याय तुम्ही पहिलं टाकलं तर ते योग्य ठरणार नाही. कारण शेती पहिलं काय आहे, सुपीक. लोक जी आहेत ती लोक कोणत्या ठिकाणी स्थायिक होतात. आता मुंबईमध्ये गर्दी का झालेली आहे, लोकसंख्या का वाढत चाललेली आहे, कारण मुंबईमध्ये अनेक प्रकारचे उद्योग व्यवसाय हे मोठ्या प्रमाणावरती आहेत. म्हणून अनेक खेड्यापाड्यातील लोक त्या ठिकाणी व्यवसायासाठी, उद्योगासाठी येतात. पण का, अशा प्रकारचा प्रश्न आहे. म्हणून इथं दिलेलं आहे की सुपीक जमीन आहे, त्या सुपीक जमिनीमध्ये शेती व्यवसाय केला जातो. अनेक प्रकारचे उद्योग निर्माण झालेले आहेत आणि त्यासाठी लोकसंख्या वाढलेली आहे. हा झाला विधानांचा क्रम. मग लक्षात घ्यायचं, वाचन आपलं नियमित करायचे. ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांचा तुम्ही अभ्यास जर केला तर निश्चितपणे तुम्हाला मार्क मिळू शकतात. इथे मार्क कमी करता येत नाही. तुम्ही जर पूर्णपणे लिहिलं तर तुम्हाला पूर्णपणे मार्क मिळू शकतात. मोठ्या मोठ्या प्रश्नामध्ये एखादा अर्धा एक गुण कमी सुद्धा होऊ शकतो. पण ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात त्या ठिकाणी तुम्हाला पैकीची पैकी मार्क मिळतात. आता दुसऱ्या प्रश्नातला चौथा प्रकार जो आहे, साखळी पूर्ण करा. आता हे पण मुलांना काय मुलांना समजत नाही, साखळी म्हणजे काय, साखळी कशी पूर्ण करायची. साखळी पूर्ण करा. आता कशी करायची पूर्ण ते बघा, तुम्हाला दिले अ ब क 3 अशा प्रकारचं घटक देण्यात आलेले आहेत. 3 गट देण्यात आलेले आहेत. पहिल्या गटामध्ये त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचा तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि त्याचे पर्याय क गटात दिले जातात. आणि ब गटामध्ये कशा पद्धतीने या क आणि अ ला जोडण्याचं काम हा ब गट करतो, हे लक्षात घ्या. तर तुम्ही पहिला बघा, भारतातील पश्चिम किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टी कशी आहे ती आपल्याला जोडणी करायची. मग ती रुंद, अधिक रुंद आहे की या ठिकाणी कमी रुंद आहे की हिमालयाची आहे की सुपीक, म्हणजे हे पहिलं विधान जे किनारपट्टी कशी आहे त्याची जोडी आपल्याला लावायची आहे. आणि या ठिकाणी बघा पहिला काय दिलं बघा, पश्चिम, भारतातील पश्चिम किनारपट्टी कशी आहे, अधिक रुंद नाही, सुपीक मृदा पण नाही, हिमालय पण नाही. मग काय, कमी रुंद. कमी रुंद का आहे त्याचं उत्तर क गटात दिलेलं आहे. मुखाशी खाड्या असल्यामुळं त्या ठिकाणी ती पश्चिम किनारपट्टी कमी रुंदीची, ही साखळी तयार करायची. भारतातील पश्चिम किनारपट्टी कमी रुंद, मुखाशी खाड्या. म्हणजे पश्चिम किनारपट्टीवरती अनेक प्रकारच्या लहान मोठ्या खाड्या असल्यामुळं त्या ठिकाणी भारतातील पश्चिम किनारपट्टीचा भाग हा कमी रुंद आहे, अशा प्रकारचं देण्यात आलेलं आहे. दुसरं आहे, भारताची पूर्व किनारपट्टी कशी आहे. पूर्व किनारपट्टी म्हणजे आपल्यामध्ये बंगालचा उपसागर, हे लक्षात घ्यायचे. पश्चिमेला अरबी समुद्र आहे, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे आणि त्या ठिकाणी बंगालचा उपसागर त्याच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आहे. त्रिभुज प्रदेश असल्यामुळं त्या ठिकाणी तो भाग, त्या खाड्या भाग, किनारपट्टीचा भाग जो आहे तो अधिक रुंद आहे. त्रिभुज प्रदेश आपल्याला माहिती आहे की अनेक प्रकारच्या लहान मोठ्या नद्यांनी वाहून आणलेलं गाळ आज त्या ठिकाणी साचला जातो. तशा प्रकारचं आज त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे. आणि तो भारतातील पूर्व किनारपट्टी कशी आहे, अधिक रुंद आहे, कारण मुखाशी त्रिभुज प्रदेश आहे. आता दुसरा आणखी पर्याय बघा, भारतातील पर्वतीय प्रदेश. आता भारतातील पर्वतीय प्रदेश कुठे आहे ते माहिती भाग आपल्याला माहिती असलं पाहिजे. मग कोणता भाग आहे तर लक्षात घ्यायचं, भारतातील पर्वतीय प्रदेश हिमालय, अर्वाचीन वली पर्वत, म्हणजे अनेक प्रकारच्या अनेक प्राचीन काळामध्ये निर्माण झालेले जे वलयुक्त हिमालय जे आहेत ते आपल्याला उत्तरेला दिसतात. भारतातील मैदानी प्रदेश, सुपीक मृदा, शेती व्यवसायात भरभराट. तर अशा प्रकारची ही साखळी आपल्याला ही तयार करायची. म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नातला 1, 2, 3 आणि 4 आणि पुढचा जो प्रकार आहे जोडी, चुकीची जोडी ओळखा, 5वा प्रकार. हे 5 प्रकार आहेत, लक्षात घ्यायचे. चुकीची जोडी
चुकीची जोडी ओळखा हा पाचवा प्रकार आहे. म्हणजे लक्षात घ्या, 5 प्रकारामधून एक तुम्हाला कोणताही प्रकार 4 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. तर चुकी जोडी कोणती, अशा अशा प्रकारच्या जोड्या दिल्या जातात. मग ती एखादी चुकी जी आहे की त्या 4 जोडीमध्ये एक जोडी चुकीची असते ती निवडायची. बाकीचं काय त्याला विशेष काय नाही. तर बघा काय म्हटलेलं आहे, बघा भारतातील उत्तर भागामध्ये काय आहे. भारतातील उत्तर भागामध्ये हिमाचल प्रदेश, भारतातील पश्चिम भागात राजस्थान, भारतातील पूर्व भागात महाराष्ट्र आणि भारतातील दक्षिण भागात केरळ. आता हे 4 पर्याय 4 घटक आहेत, लक्षात घ्यायचे. या 4 घटकामधून तुम्हाला आपल्याला माहिती असलं पाहिजे. जो नकाशा वाचन करतो, नकाशा वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर असणार आहे हे लक्षात घ्या. ज्यांचं नकाशा वाचन त्यांना करता येत नाही, ज्यांना नकाशाच्या दिशा माहिती नसतात, त्यांना हा प्रश्न जो आहे हा येऊ शकत नाही. कारण त्या ठिकाणी आपल्याला दिशा माहिती पाहिजेत आणि त्या कोणकोणत्या दिशेला कोणकोणतं राज्य आहेत ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता पहिला जो प्रश्न विचारला भारतातील उत्तर भागात, बरोबर आहे, हिमालय कुठेशी आहे लक्षात घ्यायचे. आता ते करताना आपल्याला आपल्या भारताची नकाशाची उत्तर दिशा कोणती आहे, त्या उत्तर दिशेला समुद्र आहेत की हिमालय आहे ते आपल्याला माहिती आहे. भारताच्या तिन्ही दिशांना समुद्र आहे आणि एका दिशेला हिमालय आहे. मग कोणत्या दिशेला हिमालय? आता आपल्याला हे माहिती पाहिजे की पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. मग राहिली कोणती आता दिशा? उत्तर दिशा. त्या उत्तर दिशेला काय? हिमालय पर्वतरांग आहे. म्हणजे पहिली जोडी बरोबर आहे. भारतातील उत्तर भागात हिमाचल प्रदेश. दुसरं आहे भारतातील पश्चिम भागामध्ये राजस्थान आहे. आता राजस्थान कुठे आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. नकाशा बघितल्यानंतर आपल्याला पश्चिमेला राजस्थान दिसतोच आहे. आणि तिसरा पर्याय भारतातील पूर्व भागात महाराष्ट्र आहे. आता भारतातील पूर्व भागात आता आपण नकाशा जर उघडला तर नकाशामध्ये आपल्याला कळतं की भारताचा भाग जो आहे, महाराष्ट्राचा भाग जो आहे भारताच्या नकाशामध्ये तो पश्चिमेला आहे. तसं राजस्थान आहे, लक्षात घ्यायचे. राजस्थान, त्याच्यानंतर गुजरात, त्याच्यानंतर महाराष्ट्र, हे पश्चिमेला राज्य जे आहेत ते आपल्याला माहिती असले पाहिजेत. म्हणून महाराष्ट्र हा पूर्व भागात नाही तर तो कोणत्या भागात आहे? पश्चिमेला आहे. म्हणून या ठिकाणी भारतातील पूर्व भागात महाराष्ट्र ही जोडी चुकीची आहे हे लक्षात. म्हणजे की आपण खाली लिहायचे आणि ती दुरुस्त करायची. भारतातील पूर्व भागात महाराष्ट्र लिहिल्यानंतर आपलं उत्तर लिहून होत नाही. मग दुरुस्त काय करायचे? भारतातील पश्चिम भागामध्ये महाराष्ट्र आहे. तर अशा प्रकारची चुकीची जोडी ओळखा, ती ओळखायची आहे आणि दुरुस्ती करून लिहायची. जसं ब्राझीलचं म्हटलेलं आहे, ब्राझीलच्या उत्तर दिशेत शेजारी देश गियाना, बरोबर आहे. ब्राझीलच्या पश्चिम दिशेला शेजारी देश पेरू आणि ब्राझीलच्या दक्षिण दिशेस शेजारी देश आणि ब्राझीलच्या पूर्व दिशेत शेजारी देश. तर यामधील कोणती चुकी जोडी आहे ते आपण शोधायची. तर ब्राझीलच्या पूर्व दिशेत शेजारी देश फ्रेंच गियाना ही जोडी चुकीची आहे. म्हणजे काय उत्तर काय त्याचं? ब्राझीलच्या उत्तर दिशेमध्ये शेजारी देश म्हणजे फ्रेंच. म्हणजे हा पूर्व भागामध्ये फ्रेंच गियाना नसून उत्तरेला आहे. तर अशा प्रकारचे या ठिकाणी चुकीची जोडी निवडायची. म्हणजे 4 कोणत्या प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्याचा आपल्याला क्रम लावायचे. आता हे झाले 5 प्रकार. या 5 प्रकारामधून तुम्हाला कोणताही 4 गुणांसाठी प्रश्न येऊ शकतो हे लक्षात घ्या. हे पहिला प्रश्न 4 मार्काचा, दुसरा प्रश्न सुद्धा 4 गुणांसाठी. आता त्याचे प्रकार आणखी आपण बघितले. हे जे दुसऱ्या प्रश्नातले 5 प्रकार आपल्याला आहेत. तिसरा प्रश्न क्रमांक 3. त्याचे सुद्धा आपल्याला अनेक घटक आहेत. त्याच्यामध्ये पहिला घटक जे एका वाक्यात उत्तरे द्या, हे आपल्याला माहिती आहे. एका वाक्यात उत्तरे.
लिहा. हा सुद्धा 4 गुणांसाठी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणते म्हणजे 6 विचारले जातील त्याचं 6 पैकी 4 लिहा. हे एका वाक्यामध्ये उत्तरे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आपण काय करतो, जेव्हा एका वाक्यात प्रश्न एका मार्कासाठी विचारला जातो तेव्हा मी अनेक प्रकार 10-12 बोली लिहून काही फायदा नाही. जसं तुम्हाला मार्कासाठी जे जे विचारलेलं आहे तितकंच आपल्याला ते सोडवायचं आहे. म्हणजे दुसरं जे आहे तिसऱ्या प्रश्नातला एका वाक्यात उत्तरे लिहा. क्षेत्रभेट म्हणजे काय, अशा प्रकारचं तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मध्य भारताच्या वनाच्छादित भागात कोणत्या स्वरूपाच्या वस्त्या आढळतात. फक्त त्या ठिकाणी कोणत्या स्वरूपाच्या वस्त्या आढळतात, तर मध्य भारताच्या वनाच्छादित भागात विरळ आणि विखुरलेल्या स्वरूपाच्या. कारण बरोबर आहे, ज्या ठिकाणी वनाच्छादित वनाने व्यापलेला भाग असेल त्या ठिकाणी तुम्हाला मोठमोठ्या प्रकारच्या वस्त्या सापडणार नाहीत. तर लहान लहान इकडे तिकडे अशा प्रकारचं एकाला एक लागून अशा प्रकारचे तुम्हाला घरं दिसणार नाहीत, जवळजवळ नाही, तर विखुरलेले असतात. वेगवेगळ्या प्रकारचे ज्या ठिकाणी जागा असेल त्या ठिकाणी ते घरं बांधताना आपलं जीवन जगत असतात. तर हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. एका वाक्यात झाल्यानंतर दुसरा घटक नावे द्या. दुसरा घटक याच्यामधील आहे नावे द्या. तर नावे द्या म्हणजे काय करायचे, या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जातील. नावे द्या 4 गुणांसाठी सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग कशा स्वरूपाचा विचारले जाऊ शकतात. नावे म्हणजे काय, नावे म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्हाला म्हटलेला प्रश्न, समजा भारतातील जास्त पावसाचे राज्य कोणते, म्हणजे कोणत्या राज्यामध्ये कोणकोणत्या राज्यामध्ये जास्त पाऊस पडतो हे तुम्हाला लिहायचं आहे. भारतामध्ये आपल्याला माहिती आहे अनेक राज्य जे आहेत त्या राज्यामध्ये सर्व राज्यामध्ये सारख्या स्वरूपाचा पाऊस पडत नाही. मग जास्त पाऊस कोणतं, नावे द्या म्हटलेलं आहे. मग ते तुम्हाला फक्त प्रश्न कसा येईल, भारतातील जास्त पावसाची राज्य कोणती, कोणता प्रदेश, पश्चिम घाट आपल्याला माहिती आहे, पश्चिम घाट आहे, पूर्व हिमालय आहे, गोवा व पूर्व महाराष्ट्र. अशा प्रकारचे या ठिकाणी भारतातील जास्त पावसाची राज्य आणि प्रदेश आहेत. तर ब्राझील मधील मध्य पावसाची राज्य कोणती ते सुद्धा आपल्याला लिहिता आलं पाहिजे. सांता कॅटरिना आणि म्हटलेले पोराइमा अशा प्रकारचा असणारा प्रांत जे आहेत, अशा प्रकारचे प्रदेश आहेत, ते प्रदेश आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. तर तुम्हाला 4 अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील, त्यांना तुम्हाला नावे द्यावे लागतील. ब्राझील जास्त पावसाची राज्य कोणती, ब्राझीलमधील कमी पावसाची राज्य कोणती, भारतातील सुद्धा विचारले जातात. कमी अशा प्रकारचा कोणकोणत्या राज्यामध्ये कमी पाऊस पडतो, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. किंवा असे प्रश्न तुम्हाला विचारले जाईल, भारतातील कोणत्याही 4 राज्यांची नावे लिहा. एका मार्कासाठी तुम्हाला तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे नावे द्यायचे. तिसरा प्रश्न आहे चूक की बरोबर. चूक की बरोबर लिहा. हे सुद्धा प्रश्न आपल्याला माहिती आहे. काही प्रश्न आपल्या करतात काय विचारले ते एका वाक्यात उत्तर आम्ही नेहमीच करतो. चुकी बरोबर लिहा हे सुद्धा आम्ही बघितलेले. पण काही प्रश्न आहेत की ते आजपर्यंत आले नव्हते, ते आपल्या थोडंसं म्हटल्यानंतर थोडंसं म्हणजे काय लिहायचं, नेमकी प्रश्नाचा अर्थ काय हे मुलांना कळत नाही. चुकी बरोबर ते सांगा. एखादं वाक्य चूक आहे की बरोबर आहे ते फक्त लिहायचं आहे, त्याचं स्पष्ट लिहायची गरज नाही. कारण पहिले पोर्शन मध्ये आपल्याला होतो चूक की बरोबर असेल तर स्पष्टीकरण द्या, का चूक आहे का बरोबर आहे ते. तर अशा प्रकारचे इथं आपल्याला स्पष्टीकरण लिहायचं नाही. भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्था सुद्धा मिश्र स्वरूपाची आहे. बरोबर की चूक आहे ते लिहायचे. बरोबर आहे. ब्राझीलच्या तुलनेत भारताचे राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे. जास्त आहे की कमी आहे, तर जास्त आहे. भारताचे राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे, पण लोकसंख्या असल्यामुळं त्या थोडंसं आपल्याला ब्राझीलपेक्षा आपण थोडं म्हणजे आजची प्रगती आहे ते त्यांच्याप्रमाणे आपल्याला झालेली दिसत नाही. ब्राझीलच्या तुलनेत भारतातील दरडोई उत्पन्न जास्त आहे. चूक आहे. ते चूक की बरोबर, ते वाक्य जे विधान जे ते बरोबर आहे की चूक आहे ते फक्त लिहिण्याचं काम करायचे. नंतर प्रश्न आहे
नंतर प्रश्न जे चौथा, म्हणजे तिसऱ्या प्रश्नातलं काय लक्षात घ्या. तिसऱ्या प्रश्नात 3 भाग आहेत. 3 भागामधून तुम्हाला कोणताही एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे लक्षात घ्यायचं. होत प्रश्न तिसऱ्याचा चौथा प्रकार आहे, विधानावरून प्रकार ओळखा. चौथा प्रकार, विधानावरून प्रकार मागे मागे घ्या. हा, प्रश्न तिसऱ्यातला विधानावरून प्रकार ओळखा चौथा भाग आहे. तर विधानावरून प्रकार ओळखा म्हणजे काय, वाक्य दिले जातील तर वाक्य कशा प्रकारचे. बघा, पहिला प्रश्न आहे, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात दाट जाळे असताना वाहतूक प्रकार कोणता आहे. म्हणजे याचा अर्थ काय, उत्तर भारतीय मैदानामध्ये कोणकोणत्या प्रकारचे वाहतूक मार्ग आहेत की त्याचे जाळं निर्माण झालेलं आहे. म्हणजे रस्ते मार्गांपेक्षा लोहमार्गाचं प्रमाण हे आपल्याला जास्त दिसेल, म्हणून तसं म्हटलेलं आहे. त्याचं उत्तर काय, लोहमार्ग. म्हणजे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात दाट जाळे असणारा वाहतूक प्रकार कोणता आहे, तर लोहमार्ग. दुसरा प्रश्न, पर्यावरणाचे संतुलन राखणारा पर्यटन प्रकार कोणता. पर्यावरण पूरक पर्यटन, अशा प्रकारचे हे प्रकार ओळखायचे. विधान काय, ते विधानाचा अर्थ काय लागतो तो अर्थ लिहायचे. आणि नंतरचा आहे 5वा प्रकार आहे, फरक स्पष्ट करा. 5वा प्रकार, फरक स्पष्ट करा. हा सुद्धा प्रकार माहिती आहे. बघा तुम्ही एका वाक्यात चुकी बरोबर आणि फरक स्पष्ट करा. आणि नंतरचा जो प्रकार आहे 5वा, टिपा, हा सुद्धा आपल्याला प्रकार माहिती. 1 2 3 4 हे प्रकार माहिती आहेत. काही प्रकार आपले नवीन आपल्याला आलेले आहेत, म्हणून त्याची म्हणजे माहिती आपल्याला बघायची. तर फरक स्पष्ट करताना आपल्याला माहिती आहे, फरक स्पष्ट करा. भारताचे स्थान आणि ब्राझीलचं स्थान याच्यामध्ये काय काय फरक आहे, ब्राझील स्थान कुठे आहे, ब्राझीलचं कुठेशी आहे, कशा पद्धतीचं आहे, हे लिहिणं गरजेचं आहे. भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये आहे. तुम्ही जगाचा नकाशा जर बघितला, जगाच्या नकाशामध्ये भारताचं स्थान कुठे बघा, पूर्णपणे आपल्याला पूर्व गोलार्धामध्ये आहे. आणि भारताचा आणखी उत्तर, म्हणजे आपण जगाचा नकाशा बघितल्यानंतर जे विषुववृत्तामध्ये गेलेले आहेत त्याच्यामध्ये कोणत्या ठिकाणी भारताचं स्थान आहे आपल्याला दिसतं. आणि इकडे ब्राझीलचं म्हटलेलं आहे उत्तर, दक्षिण व पश्चिम गोलार्धामध्ये. पश्चिमेला आहे ब्राझील. जगाच्या नकाशामध्ये आपण जर बघितलं की अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका, त्या दक्षिण अमेरिकेमध्ये अशा प्रकारचा असणारा हा ब्राझील जो आहे त्याचं स्थान पश्चिमेकडे आपल्याला गोलार्धामध्ये दिसून येतं. भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये आहे. आशिया खंडाच्या दक्षिण भागाला भारताचं स्थान आहे. तर ब्राझीलचं अमेरिका खंडाच्या उत्तर भागामध्ये, कोणत्या ठिकाणी, कोणत्या, आपण आपल्याला माहिती खंड, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका हे 2 खंड आहेत. त्यामध्ये ब्राझील कुठे आहे तर जगाच्या नकाशा आपल्याला मध्ये बघायला मिळतो. आता लक्षात घ्यायचं, टिपाल्या. त्या टिपाल्यामध्ये सुद्धा का, टिपाल्या हे 4 मार्काचं, 2 म्हणजे 3 विचारले जाते, 3 पैकी 2 टिपा लिहा. प्रत्येक टिप तुम्हाला 2-2 मार्कासाठी असणार आहे, म्हणजे 4 गुणांसाठी. मग टिपाल्या आपल्याला माहिती आहे. हा सुद्धा प्रकार आपल्याला माहिती आहे. क्षेत्रभेटीची आवश्यकता आहे का आहे त्याचं स्पष्टीकरण लिहायचे. क्षेत्रभेटी दरम्यान घ्यावयाची काळजी कोणती, जे तुम्हाला तशा प्रकारचं 2-2 मार्कासाठी आपल्याला प्रत्येक पॉईंट अर्ध्या मार्काला असतो. लक्षात घ्यायचे, प्रत्येक पॉईंट जो आहे, म्हणजे आपल्याला किती मार्क आपल्याला पॉईंट लिहायचे असतील, 4 पॉईंट लिहायचे. 4 पॉईंट म्हणजे बरोबर असतील तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क इथे मिळू शकतात. प्रत्येक पॉईंट अर्ध्या मार्काला असतात. आता जेव्हा मोठे पॉईंट असतात तर त्या ठिकाणी तुम्हाला 1 पॉईंट 1 मार्कासाठी दिला जातो. तर अशा प्रकारचा टिपा लिहा तर तुम्हाला हे 4 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. म्हणून बघा, पहिला प्रश्न 4 मार्काचा, दुसरा प्रश्न 4 मार्काचा, तिसरा प्रश्न सुद्धा 4 मार्काचा.
म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला प्रश्न पत्रिकेमध्ये विचारले जातील. आणि 5 प्रकार आहेत का 6 प्रकार आहेत, त्याच्यातून तुम्हाला कोणताही एक प्रकारचं तुम्हाला परीक्षेला हा विचारला जाऊ शकतो. म्हणजे 1 ते 3 प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक पर्याय आहेत, अनेक घटक आहेत. त्या घटकांचा अभ्यास तुम्हाला सखोल केलाच पाहिजे, कारण इथे तुम्ही पास होऊ शकता. 12 मार्क जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केलं तर इथे 12 पैकी 12 मार्क तुम्हाला मिळू शकतात. आणि आपल्या पासिंगला मध्ये किती मार्कांची गरज असते? 14 मार्कांची गरज असते. 14 मार्क. इथं तुम्हाला 40 पैकी 14 भेटले, 3 जर प्रश्न सोडवले तुम्ही तर तुम्हाला 12 मार्क मिळतील. पण त्याचा आम्ही चांगल्या प्रकारचा अभ्यास हा केला पाहिजे. नंतरचा नकाशाचा प्रकार आहे. पहिला चौथा प्रश्न जो आहे, चौथा प्रश्न नकाशा. दिलेल्या नकाशाचं म्हणजे लक्षात घ्यायचं, दिलेली माहिती नकाशामध्ये भरायची आहे. दुसरा प्रश्न मिळू शकतो, नकाशाचं वाचन करा. अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता या ठिकाणी बघा म्हटलेले लोकसंख्येची विरळ घनता असणारी राज्ये, असा प्रश्न विचारलेला आहे. कोणकोणत्या प्रकारचं राज्य आहे की त्या राज्यामध्ये लोकसंख्या ही कमी आहे, विरळ आहे, विखुरलेली आहे. तर ते राज्य आपल्याला, तो भाग जो आहे तो आपल्याला नकाशामध्ये दाखवायचे. आणि दाखवल्यानंतर सूची बघा, सूची सुद्धा तुम्हाला देण्यात आलेली आहे की कशा प्रकार सूची. नकाशामध्ये आम्ही जे नावं भरतो ती नावं भरल्यानंतर त्याची सूची तयार करायची. सूची म्हणजे काय? तुम्ही जे नकाशामध्ये कोणतं चिन्ह वापरलेलं आहे ते चिन्ह इथे दाखवायचं आहे. जे तुम्ही नकाशामध्ये दाखवलेलं आहे ते चिन्ह इथे तुम्हाला सूचीमध्ये लिहायचं आहे. आणि सूचीमध्ये लिहिल्यानंतर ते चिन्ह तुम्ही कशासाठी वापरलेलं आहे ते इथे लिहायचे. आता इथं तुम्हाला राज्य, एखादं राज्य दाखवण्यात आलेलं आहे, राज्य दाखवण्यात आले तर राज्यासाठी हे वापरलेलं आहे. एखादं समजा एखादी या ठिकाणी तुम्हाला नदी दाखवण्यात आलेली आहे तर नदीसाठी हे वापरलेले. एखाद्या तुम्ही पर्वत दाखवण्यात आलेले, हे भारताच्या नकाशामध्ये राज्य दाखवलं असेल तर तुम्ही राज्यासाठी हे चिन्ह वापरले असेल, नकाशामध्ये वापरलं असेल ते तशी तुम्ही दिलं पाहिजे. नदीसाठी हे वापरलं असेल चिन्ह ते इथे दिले पाहिजे. तर अशा प्रकारचं चिन्ह आणि ते त्याच्या समोर ते चिन्ह कशासाठी वापरलेलं आहे त्याचं सखोल म्हणजे लिहिलं पाहिजे, तरच तुम्हाला मार्क मिळू शकतात. जर तुम्ही सूची लिहिली नाही तर तुमचे मार्क कमी होतात, हे लक्षात घ्यायचे. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुम्हाला योग्य प्रकारचं नकाशा वाचन करता आलं पाहिजे. नकाशामध्ये अनेक प्रकारची नावं सुद्धा भरली पाहिजेत. हा प्रश्न तुम्हाला सुद्धा 4 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. 4 मार्कासाठी हा प्रश्न विचारतात. म्हणजे नकाशा भरताना आपण काळजी घेतली पाहिजे. कोणकोणत्या जम्मू काश्मीर कुठे विषय आहे ते आपल्याला माहिती असलं पाहिजे की जम्मू काश्मीर भारताच्या उत्तर दिशेला आहे. तसं इथं म्हटलेलं आहे. दुसरं प्रकार अरुणाचल प्रदेश कुठे विषय आहे, भारताच्या पूर्व दिशेला आहे, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. नागालँड कुठे विषय आहे, अरुणाचल प्रदेशच्या खाली नागालँड आहे पूर्व दिशेलाच, जे आपल्याला माहिती असतं. महाराष्ट्र कुठे आहे, महाराष्ट्र राज्य कुठे, कर्नाटक, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू किंवा गुजरात, राजस्थान, पंजाब हे सर्व राज्य जे आहेत ते राज्य आपल्या भारताच्या पश्चिम दिशेला आहेत. मग त्या राज्यासाठी तुम्ही कोणतं चिन्ह वापरलेलं आहे ते चिन्ह तुम्ही सूचीमध्ये लिहिणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचं या ठिकाणी याचं आपल्याला नकाशाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता नकाशा वाचन करा. नकाशा वाचन दुसऱ्या प्रकारातला प्रश्न, चौथ्यातला दुसरा प्रकार जो आहे नकाशाचं वाचन करा. पहिला प्रकार होता नकाशा भरा. नकाशाचे वाचन करा, हा दुसरा प्रकार आहे.
हा 4 क्रमांकाचा प्रश्न आहे. चौथ्यातला ब तो झाला आपला. हा ब प्रश्न आहे, हा अ प्रश्न आहे, हा ब प्रश्न आहे. नकाशे वाचन करा. नकाशे वाचन करा म्हणजे काय? जी तुम्हाला नकाशामध्ये माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार तुम्हाला त्याच्या खालील प्रश्न दिले जातात. नकाशात किती विभाग केलेले दिसत आहेत, नकाशाचे विभाग किती केलेत हे तुम्हाला ते नकाशामध्ये बघितल्यानंतर कळतं. हे लक्षात ठेवून नकाशामध्ये 4 विभाग केलेले आहेत असं त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. आणि ते सूचीमध्ये लिहिणं गरजेचं ते सुद्धा आहे. तुम्हाला सूचीवर दिली जाईल. तर नकाशा वाचन म्हणजे काय? तर ते आपण नकाशामध्ये दिलेली माहिती जी आहे त्या माहितीच्या आधारे खाली प्रश्न दिले जातात आणि त्या प्रश्नांची उत्तरं नकाशामध्ये दिलेली माहिती वाचून ते आपण लिहिणं गरजेचं आहे. जागतिक प्रमाणवेळेच्या मागे याचा अर्थ काय? हे सर्वसाधारणपणे 0° रेखावृत्ताच्या अनुषंगाने जागतिक प्रमाणवेळ निश्चित केली जाते. त्यानुसार या ठिकाणी पश्चिमेकडे रेखावृत्ताच्या पश्चिमेकडे असणाऱ्या देशांची वेळ जागतिक प्रमाणवेळेच्या मागे असते. आता लक्षात घ्यायचे, काही मुलांना रेखावृत्त, कर्कवृत्त, अक्षवृत्त, विषुववृत्त हे सुद्धा माहिती नसतात. तर या ठिकाणी आपल्याला त्याचं जागतिक प्रमाणवेळेबद्दल तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर अशा ठिकाणी आपण हे नकाशा वाचन करताना काळजी घेतली पाहिजे, योग्य प्रकारचं उत्तर लिहिलं पाहिजे. हे झालं चौथ्या प्रश्नातलं. चौथ्या प्रश्नात 2 प्रकार आहेत. कोणताही तुम्हाला प्रश्न हा येऊ शकतो 4 गुणांसाठी, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे 5वा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 5वा, भौगोलिक कारणे. हा सुद्धा प्रश्न आपल्याला माहिती आहे. भौगोलिक कारणे लिहा. कारणे लिहा. कारणे लिहायचे. तिथे प्रश्न, भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. का जाते? तरुण देश म्हणून का पाहिले जाते त्याची कारण लिहायची. हा प्रश्न आपल्याला माहिती आहे. कारण द्या. 4 विचारले जातील, 4 पैकी 2 विचारले जातील. आणि या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी विचारण्यात आलेले प्रश्न जे आहे ते प्रश्न कारणांचे आपण एखादे विधान दिलं जातं त्या विधानाचं स्पष्टीकरण लिहिणं गरजेचं आहे. कारणे द्या. तुम्हाला 6 गुणांसाठी एक कारण तुम्हाला 3 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. 2 कारण दिली जातील, 4 विचारतात, 4 पैकी 2 लिहा. 2 लिहायचे. 2 आणि प्रत्येक 3-3 गुणांसाठी तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो. एकूण 6 गुणांसाठी हा प्रश्न येतो भौगोलिक कारणे लिहिण्यासाठी. म्हणून लक्षात घ्यायचे जितके पण आपल्याला, कारण प्रत्येक लेसनच्या खाली भौगोलिक कारण दिलेली नाहीत. काही ठराविक लेसनच्या खाली तुम्हाला भौगोलिक कारण दिलेले आहेत, ते तुम्ही जर लिहून काढलीत आणि ते पाठांतर करून जर केले तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा परीक्षेमध्ये येऊ शकतो. काही मुलं अभ्यास किंवा वाचन किंवा पाठांतर करणं काही मुलांना जड जातं. फक्त त्यासाठी पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न आणि नकाशाचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. मी 4 प्रश्नांची जरी तयारी केली तर त्यांना त्या ठिकाणी पासिंग पुरते का होईना चांगल्या प्रकारचे मार्क मिळू शकतात. आता 5वा प्रश्न आणि 7वा प्रश्न स्पष्ट करा. विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, अशा प्रकारचा 6वा प्रश्न असतो. त्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा आम्हाला पाठांतर केले पाहिजे. लक्षात मी घेतो लगेच. 7वा प्रश्न घेतो. 6वा आपण नंतर बघणार आहोत. 7वा प्रश्न, सविस्तर उत्तरे लिहा. हा पाठांतराचा विषय. सविस्तर उत्तरे लिहा. हे 2 प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये हे पाठांतराचे. हा एक 6 मार्काला आहे आणि 8 मार्काला आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे 6वा आणि 8वा प्रश्न, 5वा आणि 8वा प्रश्न, 7वा प्रश्न आहे. 5वा आणि 7वा प्रश्न आहे तो तुम्हाला या ठिकाणी 6 मार्क आणि 8 मार्क म्हणजे एकूण 14 मार्काला ते 2 प्रश्न आहेत. हा पाठांतराचा विषय आहे. इथे काही मुलांना जमत नाही, काही मुलांचं पाठांतर चांगलं असेल तर ते करू शकतात, चांगल्या प्रकारचे मार्क मिळू शकतात. आणि दुसरा शेवटचा प्रश्न आपण राहिला तो 6वा प्रश्न. 6व्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, अ आणि आ. अ मध्ये काय केलं जातं बघा. अ मध्ये तुम्हाला आलेख काढायला सांगतात.
हे बघा आलेख काढा सांगतात. अ विभागामध्ये म्हणजे प्रश्न क्रमांक 6 आलेख काढा. दिलेल्या माहितीनुसार प्रश्न बघा. दिलेल्या माहितीनुसार आलेख काढा किंवा तयार करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा. खालील प्रश्न सोडवा. असं तुम्हाला 6 मार्कांसाठी असतं. आलेख काढण्यासाठी 3 गुण आणि प्रश्न उत्तरे सोडवण्यासाठी 3 गुण बरोबर 6. अशा प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे माहिती दिली बघा. माहिती देण्यात आलेली आहे. त्या माहितीनुसार तुम्हाला खाली आलेख काढायचे. कसला आहे बघा. भारतामध्ये नागरिकीकरणाचा कल 1961 ते 2001 आलेख अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि सोपा आहे. हे लक्षात घ्यायचे. प्रश्न क्रमांक 6 शेवटचा 7वा प्रश्न आपण बघितला. 8 मार्काचा 7वा प्रश्न आहे. 4 गुणांसाठी तुम्हाला एक प्रश्न येतो. 2 प्रश्न विचारले जातात. आता आलेखाचा 6 गुणांचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 6 6 गुणांसाठी आलेख काढायला सांगितलेला आहे. आलेख काढताना तुम्हाला लक्षात घ्यायचं. आलेख काढताना आडवी आणि उभी रेषा मारणं गरजेचे योग्य प्रकारचे. इथे असेल आपण तशा प्रकारचं आपण काय करायचं हे लिहिणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक सेमीचा अंतर पट्टी आपल्याकडे असते. प्रत्येक सेमीचा आपण काय करायचं अंतर काढायचे अशा प्रकारचे. इथे वरती सुद्धा तर आपल्याला सेमी का लिहायचे कारण आपल्याला प्रमाण लिहायचे. एक आपल्याला आलेख काढल्यानंतर आपल्या हाताच्या म्हणजे आपल्या हाताच्या उजव्या बाजूला इथे आपण लिहायचे प्रकार. हे लक्षात घ्यायचे. म्हणजे 1 सेमी प्रमाण म्हणजे काय. प्रमाण अशा प्रकारचं लिहायला लागतं. प्रमाण काय दिलं जातं कारण तुम्ही 5 सेमीचं प्रमाण किती घेतलेलं आहे ते लिहिणं गरजेचं आहे. या 1 सेमी दिलेलं आहे. त्या 1 सेमीचं प्रमाण किती लिहिलेलं आहे ते इथं तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. याच्यानुसारच तुम्हाला तसे तुम्हाला 5 किंवा 50 आता 50चा आपण घेतले 1 सेमी म्हणजे 50. इथे मग 50 वाढत जायचे. 150 200 250 300 350 आणि 400 अशा प्रकारचं. म्हणून इथं प्रमाण वेळ 1 सेमी म्हणजे तसं बघा 1 सेमी म्हणजे 50 काय असेल ते आपण जसं जो प्रश्न असेल तशा प्रकारचे इथे उल्लेख करायचे. इथे उल्लेख केलेला आहे. म्हणजे भारतातील नागरिकांचा कल 1961 म्हणजे आता इसवी सन जे आहे लक्षात घ्यायचं. इसवी सन आपण इथे लिहिणं गरजेचं आहे. 1961 1971 1981 91 अशा प्रकारे 2001 10 वर्षांनी वापरून करायचे. 2011 हे अशा प्रकारचं वाढवत जायचे. आणि जे प्रश्न तुम्हाला विचारले आहे त्या प्रश्न आपण तशा प्रकारचं इथे दाखवायचे. म्हणजे आपण 1 सेमी म्हणजे काय 1 सेमी म्हणजे किती अंतर आपण दाखवू शकतो ते प्रमाण सांगण्याचं काम केलेलं आहे. ते प्रमाण आपण इथं लिहिणं गरजेचं आहे. मी फक्त तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे 50 100 वगैरे. तर कशा पद्धतीने सोडवायचं ते तर हे लक्ष ठेवायचे. 1 सेमी म्हणजे काय 1 सेमी म्हणजे किती अंतर तुम्हाला लिहायचे ते देण्यात आलेलं आहे. म्हणून अशा प्रकारचे नकाशा वाचन करताना नकाशा काढताना काळजी घ्यायची. खाली आपण इसवी सन लिहायचे आणि इथे तुम्हाला काय प्रश्न विचारलेला आहे मी भारताची नागरिकांची कल ते अशा प्रकारचा उल्लेख करायचे. आणि नंतर या ठिकाणी किती टक्केवारी टक्केवारी 18%. म्हणजे आपण 10 लिहिले 20 30 40 50 60 70 80 90 आणि 100 अशा प्रकारचे टक्केवारी लिहायची. मग ते विचारल्यानंतर आता इथं 1961 ला आपल्याला
18% विचारलेले, तर आपण या ठिकाणी 18 पुढेशी आहे ते इथे. तशा प्रकारचा आपण काय करायचं, हा स्तंभ तयार करायचे, हा स्तंभ तयार करायचे. आणि स्तंभ नंतर आपल्याला विचारलेला आहे की नंतर 18.2 म्हणजे या ठिकाणी 61 पेक्षा 1961 पेक्षा इथे 20 दिलेलं आहे, 20च्या थोडं वरती घ्यायचे, हे झालं 71. म्हणजे अशा प्रकारे स्तंभ एक लिहायचे. नंतर 81 मध्ये सुद्धा आपल्याला विचारलेलं आहे, इथे विचारलेलं आहे आपल्याला 23 पॉईंट, म्हणजे 30च्या खाली 25च्या इथं 25 आली तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला ते प्रमाण लिहायचे, हा स्तंभ काढायचे. म्हणजे हा आलेख आपल्याला काढता आला पाहिजे. खाली प्रश्न दिलेले आहेत, वरील आकडेवारी वर्गांत किती वर्षांतर किती आहे, वर्गांतर वर्षांतर म्हणजे किती, किती वर्षाचं अंतर आहे, 61 आणि 71 तर 10 वर्ष. काही मुलांना समजत नाही वर्षांतर म्हणजे काय. वर्ष अंतर 61 आणि 71 मध्ये किती वर्षाचं अंतर आहे हा त्याचा अर्थ होतो, तर 10 वर्षाचा, म्हणून 10 वर्षे त्याचा उत्तर आहे. नंतर हे कोणत्या दशकात नागरीकरणाचा कल म्हणजे वाढलेला कमी झालेला आपल्याला दिसतो, सर्वात कमी आहे. आता कमी कोणता आहे आपल्याला माहिती आहे, 1961. हा 1961 ते 71 या दरम्यान कोणत्या दशकात नागरीकरणाचा कल सर्वात जास्त आहे. काही मुलं काय लिहिते लगेच 2011, कारण तो उंच आहे म्हणून, उंच आहे म्हणून काय करतील 2011 उत्तर लिहितील, ते उत्तर चुकीचं ठरेल. म्हणजे लक्षात घ्या, हे स्तंभ आहे ते स्तंभ कमी जास्त आहेत. मग कोणत्या दशकामध्ये जास्त तुम्हाला जाणवतो, तिसरा स्तंभ बघा, तिसरा स्तंभ जो आहे इतर स्तंभापेक्षा यांचं अंतर जे आहे ते आपलं जास्त आहे, ही टक्केवारी जास्त आहे. इतर स्तंभामध्ये असणारं अंतर कमी आहे, फक्त 71 ते 81 हा स्तंभ जो अंतर आहे ते आपलं जास्त आहे, म्हणून या ठिकाणी त्याचं ते उत्तर देण्यात आलेलं आहे. हे झालं नकाशा, आपल्या आलेख काढायचं आणि आलेखाखाली प्रश्न उत्तर लिहायची. शेवटचा प्रश्न आहे, शेवटचा आहे किंवा आहे. जर तुम्हाला आलेख काढायला जमत नसेल, प्रश्नाचे उत्तर लिहायला जमत नसतील, तर तुम्हाला प्रश्न क्रमांक 6 मधला हा प्रश्न आहे, नकाशा वाचन करा. नकाशा वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. म्हणजे तुम्हाला आलेखाचं वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. तुम्हाला आलेख दिला जाईल, आलेखाखाली तुम्हाला प्रश्न विचारले जातील, त्या 6 प्रश्नांची उत्तर लिहिली की तुम्हाला 6 प्रश्न 6 गुण तुम्हाला सहजपणे मिळतात, हे लक्षात घ्यायचे. म्हणजे आलेख काढा किंवा आलेखाचं वाचन करा, अशा प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला ते विचारले जाऊ शकतात. आकडेवारी बघा म्हटलेले, आकडेवारीतील वर्षांतर किती 10 ते आपण बघितलेले. 1990 साली नागरीकरणाची टक्केवारी किती होती, 1990. आता आपल्याला इथं दिलेले इसवी सन देण्यात आलेले, ते इसवी सनावरून तो आता रेषा आलेख घ्यावा, रेषा आलेख कोणकोणत्या ठिकाणी कशा प्रकारचं दिलेलं आहे ते आपण ओळखायचे आणि लिहायचे. तर या प्रकारचं दिलेलं आहे. 6वा प्रश्न अ आणि आ हे 2 प्रश्न आहेत. तुम्हाला हा किंवा हा सोडवायचे, दोन्ही सोडवायचे नाहीत, 2 पैकी 1 सोडवायचे. किंवा इथं किंवा प्रश्न आहे, अ सोडवा किंवा आ सोडवा, तुम्हाला मार्क 6 मिळतील. तर अशा प्रकारचे या ठिकाणी पूर्ण प्रश्नपत्रिका स्वरूप आणि कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतील आणि कोणकोणत्या प्रकारचा प्रश्न सोपा मार्क मिळण्यासाठी लक्षात घेता. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा आणि 6वा प्रश्न म्हणजे तसं बघितलं तर आपल्याला चांगल्या प्रकारचं मार्क मिळू शकतात. तशा प्रकारचं आपण घेतलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. म्हणजे ज्याला पाठांतर होत नाही, पाठांतर करायला त्याला जड जातं, अशा विद्यार्थ्यांसाठी ह्या जे 5 ते 5 प्रश्न जे आहेत अतिशय सोपं आहेत. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा आणि 6वा याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचा मार्क मिळू शकतात. तर त्याची तुम्ही तयारी करा. चालेल, ओके. तर अशा प्रकारे 40 मार्कांसाठी भूगोलाची प्रश्नपत्रिका येते. त्याचा आपल्याला प्रश्नपत्रिका स्वरूप पूर्णपणे झालेला आहे आणि तुम्ही अभ्यास करा आणि चांगल्या मार्काने पास व्हा. ओके.